किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, योगेश कदम, गोव्याचे मंत्री सुभाष देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला। यावेळी शंखनाद, ब्रह्मवृंदाचं मंत्रपठण, शिवप्रेमींच्या घोषणांनी रायगड किल्ला दुमदुमून गेला होता। शिवप्रेमाने भारावून गेलेल्या वातावरणातला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर उपस्थिती लावली होती। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय। यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त विशाळगडावर उपस्थित होते। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। यावेळी मात्र कायद्याच्या चौकटीत बसवून कायमस्वरूपी अतिक्रमण काढलं जाईल असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलं। विशाळगडावर उरूस करण्यास नियम आणि अटींसह परवानगी दिल्यामुळे आम्ही देखील विशाळगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करू अशी भूमिका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली। त्यानुसार आज सकाळी 8 वाजल्यापासून विशाळगडावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। गड किल्ल्यांवर आपण पुरातन खात्याच्या परवानगीशिवाय एक वीट किंवा भगवा ध्वज पण उभं करू शकत नाही, परवानग्या लागतात। मग हे लोक कुठल्या हक्काने, अधिकाराने इथे कॉन्क्रीटचे घरं बांधतायत, पाहिजे तेवढी घरं बांधतायत, वस्ती करतायत, इथे परमिट रूम चालवतायत, दारू विकतायत, चिकन विकतायत। हेच अगर त्यांच्या जामा मस्जिद, हाजी अली दर्ग्यावर केलं तर चालेल का? मग हा जो नियम मस्जिदीला लागतो तोच नियम आमच्या हिंदू धर्मस्थळांना आणि आमच्या शिवरायांच्या गड किल्ल्यांना पण लागणार। आणि म्हणून तिथे अगर तुम्हाला अतिक्रमण चालत नाही तर इथे पण अतिक्रमण आम्हाला चालणार नाही, ही भूमिका आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारची आहे।